तुमचे जे परफॉर्मन्स वगैरे असतात त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं कसं एक मराठी संस्कृती असते आणि एक आपला मॉडर्न स्टाईल असते. तर आपली ती मराठी संस्कृती आणि मॉडर्न स्टाईल त्याचं तुम्ही मिक्सचर कसं करतात, हा म्हणजे बॅलन्स कसं करतात तुम्ही? चांगला प्रश्न आहे तुझा, आवडला मला. आता तू जसं मराठी इंडस्ट्रीमध्ये तू अगोदरचे अवॉर्ड शो बघत असणार, तर तुला म्हणजे आपले जे टिपिकल सॉंग्स आहेत तेच तुला बघायला मिळाले असतील. जेव्हा आमची पिढी आली, आम्ही जेव्हा कोरिओग्राफ करायला लागलो, तर नालासोपाराचे असल्यामुळे हिपहॉपची नॉलेज तर होती, जास्त होती. बरोबर. लोकांना माहिती आहे हिपहॉप नालासोपाऱ्यातून गेलेला आहे, बरोबर. त्यावेळेला हिपहॉपची नॉलेज माहित होती. मग आम्ही मराठी सॉंग्स वर हिपहॉप कसं मिक्स करायचो त्याच्यावर आम्ही थोडं वर्क केलं की काय होईल आणि ते प्रेझेंट केलं तर कसं दिसेल. मग त्याच्यावर थोडं वर्क करून ते गाणे मिक्स करून मग आम्ही ते थोडं मग अवॉर्ड शोजला किंवा इव्हेंट्सला ते प्रेझेंट करायला लागलो. आणि पण एक गोष्टी जी आम्ही की मर्यादा ठेवली की भले आपण किती गाणं ते मॉडर्न किंवा ते मिक्स केलं, पण ते गाणं कुठेही त्याचा जीव मरता कामा नये, त्याची आत्मा मरता कामा नये. कारण की काय, कसंही मिक्स केलं आणि कसंही कोरिओग्राफ केलं, कसंही डान्स केलं तर ते लोकांना बघायला नाही आवडणार. भले आपण ते गाणं मॉडर्न केलं, त्या गाण्याला मिक्स केलं, फ्युजन केलं, आणि जर ते कोरिओग्राफच चांगलं नाही दिसलं तर ते म्हणजे लोकांना नाही आवडणार आणि लोक ते ऍक्सेप्ट नाही करणार. असे प्रयत्न केले आणि लोकांना ते आवडले आणि लोकांनी आमचं कौतुकही केले आणि पुढे जाऊनही बाकीचे कोरिओग्राफर्स आणि म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या करत राहत आहेत.